काय गप्पा चालल्या वाटते ते आमच्या पुतण्याशी? काय म्हणते पुतण्या कसा हो? यो पुतण्या कसा आणि मी याचा काका कसा? माझं आडनाव किल्लेदार, ह्याचं आडनाव काय कुणास ठाऊक? काय याचं आडनाव? त्याचं आडनाव काहीही असलं तरी काही फरक पडत नाही. त्याचे वडील एक कर्तृत्ववान पुरुष आहेत एवढंच खूप आहे त्याच्यासाठी. आणि बाळाला काका नसला ना तरी सुद्धा चालेल. असा रिकाम टेकडा दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये नाक खूप असणारा काका असून काय कामाचा? बाळाला काका नाही यातच आनंद आहे बाळाला. असं बाळानं तुम्हाला सांगितलं काय आनंद आहे म्हणून? मी बी ऐकतो की माझ्या कानानं बाळ काय म्हण. परशुदादा, तुम्हाला काही कामधंदा नसेल ना तर जाऊन तुमच्या बायकोपाशी बसा. माझ्या डोक्याशी नको येता. हो कळते मला, तुमचं दुःख कळते मला. किल्लेदार नसल्याचं दुःख काय असते जाणीव आहे त्याची मला. तुमच्या नवऱ्याचं आडनाव जरी किल्लेदार नसले तरी तुमच्या बाळाला मी माझं आडनाव द्यायला तयार आहे बरं का. परशुदादा, आत्ताच्या आत्ताच चालते वाईकडनं, नाहीतर यांना बोलवीन. नको, गंमत केली मी. या घरात तुला कोण ढुंकूनही विचारत नाही म्हणून तू सगळ्यांचा अपमान करत सुटलीये. तुला काय कळणार ग मान सन्मानाच्या गोष्टी? हो अहिल्याताई, माझ्यापेक्षा वाईट अवस्था आहे तुमची या घरात. निदान मला आल्या आल्या कुणी हाकलून तरी दिलं नाही घरातनं. ती वेळही तुझ्यावर लवकरच येणार आहे. कारण मी या घरात सगळ्यांना जाऊन सांगणार आहे की हे कारस्थान तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं. मग तुझे हाल कुत्रीही खाणार नाहीत एवढं लक्षात ठेव. असल्या फुसक्या धमक्या तुम्ही लई दिल्या आणि मी लई ऐकल्या. आता नाही घाबरत मी. साहेब, आपण कितीही टाळाटाळ केली तरी हा विषय आज ना उद्या डोकं वर काढणारच. म्हणजे आपल्याकडून नाही पण आपल्या हितशत्रूंकडून. त्यामुळे एकदाच काय ते सत्य आपण पडताळून पाहावं असं मला वाटतंय. निश्चित सत्य त्याच्या तोंडून ऐकलेलं नाही. काय ते स्पष्टपणे सांगा वाकणीस. वाकणीस, तुम्ही DNA टेस्ट बद्दल बोलताय का? हो. काय दादाची काही हरकत नसेल, त्याला जे काही वाटत असेल तो निर्णय घ्यायला माझी काहीच हरकत नाही. पण हे सगळं सोपं नाहीये वाकणीस. मीडियाला मॅनेज करण्यापासून सुरुवात करावी लागेल. साहेब, मीडियापर्यंत ही बातमी पोहोचूच देणार नाही मी. तुम्ही फक्त संमती द्या. कोणाशी मॅच करून पाहणार आहात माझा DNA? वामनरावांची. प्रॉपर्टीचा वारस म्हणून मला वगळण्याचा डाव तुम्ही का रचताय हो? तुम्हाला तुमचा हक्क मिळवून देण्याचा ठेका नाही घेतलाय. मी माझ्या मार्गाने चालते. तुम्ही असाल तर तुमच्या बरोबर, नाहीतर तुमच्या शिवाय. मला काहीच फरक पडत नाही. पण मला फरक पडतो ना. मला लय फरक पडतो. किल्लेदारांच्या प्रॉपर्टीचा वारस एकतर मी होणार किंवा माझा पोरगा. दादाचं आडनाव कधीच काढून घेतले, तुमचं बी काढून घ्यायला वेळ लागणार नाही. मी जर किल्लेदार असेन तर ठीकच आहे, पण जर नसेन माझी अवस्था काय होईल याचीच भीती वाटते मला. तुम्ही किल्लेदारच आहात. अगदी अगदी डोक्यापासून पायापर्यंत किल्लेदारच आहात. बाकी कोणी नाहीये ना, इतके खरे किल्लेदार आहात. खूप भोळी आहेस तू जानकी. कधी कधी तुझा हा भोळेपणा जिंकावा असं वाटतं. पण जानकी, जर तसं नसेल, मी किल्लेदार नसेन, तर माझे आई वडील कोण होते हे मला शोधून काढावंच लागेल.